सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न एका बाजूला FDIकडून सुरू असताना दुसऱ्या बाजूला खाद्यतेल विक्रेत्यांनी देखील याला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आता एकूणच या सगळ्यावरून संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। खाद्यतेल सुट्या पद्धतीने विकायला बंदी आहे किंवा नाही किंवा काही कारवाई होणार का अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ग्राहक देखील आहेत आणि व्यावसायिक देखील आहेत। त्यातच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठकीनंतर कुठेही सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी येणार नाही, मात्र काही SOP तयार करण्याच्या सूचना त्यांनी FDIला दिलेल्या आहेत आणि याच अनुषंगानं नेमकं या सगळ्या खाद्यतेल विक्रेत्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, खरं तर पहिल्यांदा तर मला सांगा, सुट्या खाद्यतेलाची विक्री म्हणजे त्यामध्ये ती भेसळयुक्तच असते अशा पद्धतीचे एक समज दिसतोय, काय नक्की तुम्हाला वाटतं? सुट्या तेलात ही भेसळ ही कधीच नसते। पहिल्यापासून आम्ही ही जे तेल आणतो ते आम्ही प्रयोगशाळेत चेक केल्याशिवाय ग्राहकांच्यापर्यंत आणतच नाही, तो एक मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, आम्ही ग्राहकांना शुद्धता आणि ग्राहक हे आमच्याकडं वर्षानुवर्षे येणारे लोक असतात, त्याच्यामुळं ग्राहकांना आम्ही स्वच्छ आणि शुद्धच देत असतो, त्याच्यामुळं विश्वासानं देत असतो का कायमस्वरूपी आम्हाला हा बिझनेस पुढं कंटिन्युटी करायचा आहे, त्याच्यामुळं आम्ही ग्राहकांना हे शुद्ध आणि स्वच्छच देत असतो। ही जी आम्ही काळजी देखील घेतो गिऱ्हाईकांची, म्हणजे ग्राहक जरी रिकामा जरी टेन घेऊन आला तो स्वच्छ आहे की नाही, स्वच्छ धुवून तुम्ही तो वापरला गेला जायला पाहिजे असं आम्ही ग्राहकांना पण सांगतो। ग्राहक पण म्हणतात आम्ही शुद्धतेसाठी आम्ही खरोखरच ह्या गोष्टी आम्ही काळजी घेतो। ग्राहक पण येताना स्वच्छ धुवून आणि स्वच्छ हे क्लिअर करूनच कॅन आणतो आणि त्याशिवाय आम्हीही सुद्धा भरत नाही। एवढ्यासाठी जर या सगळ्यावर निर्बंध आणले तर एक विक्रेता म्हणून देखील तुम्हाला काय वाटतं आणि एक गृहिणी म्हणून देखील काय वाटतं, कशा पद्धतीचा त्रास विक्रेत्यांनाही आणि ग्राहकांनाही होऊ शकतो? आता आम्ही आमचं दुकान जे आहे ते बाजारपेठेत आहे, मेन म्हणजे मंडईत वगैरे आहे। इथं अगदी खेड्यापाड्यातून लोक येतात, त्यांना त्यांच्या गरजा फार कमी आहेत, मग तेवढं त्यांना जर पॅकिंगमध्ये द्यायचं झालं तर त्यांना त्याचं कॉस्टिंग त्यांना परवडत नाही आणि त्यांच्यासाठी हे चालत पण नाही। म्हणजे ते अगदी रोजचं दैनंदिन म्हणजे तेवढंच नेऊन तेवढंच वापरणारे लोक आमच्या इथं येतात, मग त्यांच्यासाठी थोडंफार तरी त्रासदायक आहे आणि ते त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी हे करावं। तर एकूणच हे सगळं गेल्या 2-4 दिवसांपासून आपण बघतोय, संभ्रम अवस्था आहे, ग्राहकांमध्ये देखील आहे, तुम्हा विक्रेत्यांमध्ये देखील आहे। त्यात आता काल मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही त्याच्यावर बंदी येणार नाही, मात्र काही SOP लावणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने काय लावता येतील SOP या संदर्भात FDIला आपण सूचना दिल्या आहेत। काय सांगू शकाल, एकूणच जर SOP च्या संदर्भात जर काही निर्बंध आले तर कशा पद्धतीने असू शकतील किंवा SOP आणणं योग्य आहे का? मुळात काय जे आपण लॅब टेस्ट वगैरे करणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तशा खर्चिक आहेत। आता FDIच्या मतानुसार रिपॅकिंग किंवा हे करत असताना तुमची पर्सनल लॅब असणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला ते पॉसिबल वाटत नाही आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक व्यापारी हे शुद्धतेची काळजी घेतो। आज वर्षानुवर्ष आम्ही काम करतो, आज आमच्या पिढीमागे वडिलार्जित सगळं आहे आणि त्यांच्या कुठल्या याला इजा पोचू नये ह्याची खबरदारी आम्ही घेतो। मुळात काय होतं, ज्यावेळी पॅकिंग ॲक्ट चालू हे सगळं चालू होईल त्यावेळी त्याची कॉस्टिंग पर किलो मागं 10 किलो वाढली जाईल, 10 ते 15 किलो पर KG, तो बुडत ग्राहकावरच बसणार आहे। त्यानंतर जे वेस्टेज वगैरे म्हणतात हा पार्ट जरी असला तर सर्वसामान्य माणूस घेऊ शकणार नाही। आज आपल्याकडे येणारे जे ग्राहक आहेत अगदी पाव किलो 125 ग्रॅम ह्यापासून का त्यांच्या त्या बजेटनुसार ते ठरवत असतात आणि आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक ग्राहकाची काळजी घेतो। आम्हाला आमचा पेढा धंदा ठेवायचा आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचं त्यात गैरवर्तन करत नाही आणि करणारही नाही, कारण शेवटी प्रत्येकाच्या जीवाचा खेळ आहे तो आणि त्यासाठी आम्ही ग्राहकाला स्वच्छ आणि चांगलंच तेल देतो, ह्याबद्दल आम्हाला सर्व व्यापाऱ्यांची 100% खात्री आहे। SOP जर काही लागू केली तर त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांवर बसेल किंवा विक्रेत्यांवर बसेल आणि तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल अशी देखील आता भीती यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारी ज्या काही यंत्रणा आहेत त्या वाढवणं किंवा लॅब वाढवणं अशा पद्धतीची देखील गरज मग निर्माण होते, काय सांगू शकाल? ऑलरेडी सरकारी यंत्रणा आहेतच आता सध्याच्या घडीला, कारण प्रत्येक वेळी काय होते की लूज तेलच भेसळ होते हा जो आरोप होतो प्रत्येक वेळी हा चुकीचा आहे। कारण लूज तेलाचा बिझनेस हा माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 100 वर्षापासून लूज तेल ही विक्री होत आलेली आहे
आणि 100 वर्षापासून आत्ताच्या या कॉम्पिटिशन युगात पण टिकून काय आहे, कारण लूज तेल हे प्युअर मिळतं हे ग्राहकांना पण विश्वास आहे. आणि हा ग्राहकाचा अधिकार आहे की त्याला कुठलं घ्यायचं आहे, लूज घ्यायचं आहे का पॅकिंग घ्यायचं आहे. ज्यावेळी ग्राहकाला माहिती आहे की बाबा हा दुकानदार आम्हाला योग्य तेल देतो, प्युअर देतो, योग्य दरात देतो, त्यावेळेस ते आमच्याकडे लूज घेतात. कारण ग्राहक आता सुज्ञ झालेला आहे ह्या मीडियामुळं. प्रत्येकाला माहीत असते की आज काय मार्केटला चालू आहे, काय नाही, सगळं माहीत असते. अशा वेळी ग्राहकाचा अधिकार आपण का दाबला जातो की ज्याला बाबा लूज घ्यायचं आहे, ज्याचं बजेटमध्ये काम करायचं आहे, तर त्याला ग्राहकाला लूज घ्यायला अधिकार द्या ना. बंधनच का की पॅक केलं पाहिजे. आणि असं कुठं आहे की बाबा पॅक केलंच याचा अर्थ ती प्युरिटी राहिली म्हणून. त्यामुळं ग्राहकाचा अधिकार आहे, त्या त्यांच्या अधिकारावर त्याला अधिकार द्या, मुबलक द्या की बाबा त्याला लूज घ्यायचं असेल लूज घेऊ दे, पॅकिंग घ्यायचं असेल पॅकिंग घेऊ दे. आणि डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की त्यांनी लूजच्या बरोबर पॅकिंगच्या पण बाबतीत तेवढं स्ट्रिक्टली कारवाई करणं गरजेचं आहे की बाबा पॅकच विकलं जातं याचा अर्थ शुद्धता मिळते असं पण नाही. त्यामुळे डिपार्टमेंटची पण कारवाई करणं योग्य आहे की बाबा लूज बरोबर पॅकिंगच्या बाबतीत पण त्यांनी स्ट्रिक्टली गोष्टी बघितल्या पाहिजे. तर पहिला पण हे आहेत कोल्हापुरातील वर्षानुवर्ष खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक विक्रेते हे सगळे आपल्यासोबत आता होते. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर वर्षानुवर्ष आम्ही हा सगळा व्यवसाय करतोय, विश्वास ग्राहकांचा आमच्यावर आहे, म्हणूनच हे ग्राहक जे आहेत ते अगदी विश्वासाने या ठिकाणी येतात आणि आमच्याकडं हे सगळं खाद्यतेल खरेदी करतात. या विश्वासाला ठेस लागणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. आणि त्यामुळंच खाद्यतेलामध्ये किंवा सुट्या खाद्यतेलामध्ये भेसळ होतो हा गैरसमज पहिल्यांदा FDIनं काढून टाकणं गरजेचं आहे असं या सगळ्या विक्रेत्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जर काही SOP लागू केल्या तर त्याचा आर्थिक भुर्दंड जो आहे तो या सगळ्या व्यावसायिकांवर बसणार आहे आणि पर्यायानं तो ग्राहकांवर देखील लादला जाणार आहे. आणि त्यामुळं SOP देखील लागू करत असताना त्याच्या संदर्भातला देखील निर्णय घ्यावा अशी एक अपेक्षा या निमित्ताने या सगळ्या ग्राहकांनी या सगळ्या विक्रेत्यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळतंय. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.